माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू. तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात. साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. मुख्य वैशिष्ट्ये: रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार. त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक. आजच संपर्क करा 99 22 36 41 87. पत्ता: इंद्रनगर, साकुरी. स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री नवनाथ मायंबा देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार यावर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्यानं संपूर्ण मंदिर परिसर नवनाथांच्या जयघोषानं दुमदुमून गेला होता. यात्रेनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. सकाळी ठीक 7 वाजता श्री कानिफनाथ महाराजांचा अभिषेक शास्त्रोक्त पद्धतीनं संपन्न झाला. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलं होतं. या पूजेचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या गळी लागण्याच्या प्रतीसाठी भाविकांची मोठी लगबग पाहायला मिळाली. यासाठीची पावती फाडणं आणि वर्गणी जमा करण्याचं काम सकाळपासून सुरू होतं. श्री नवनाथ मायंबा यात्रेत नाथांच्या वैक या परंपरेला सर्वसाधारण अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही परंपरा पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्रीच्या वेळी करण्यात आलेली फटाक्यांची भव्य रोषणाई, गळवंती लागण्यासाठी आलेल्या भाविकांचा उत्साह त्यामुळं यात्रेच्या वातावरणात अधिक रंगत भरले. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत राहता शहर आणि परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिराच्या वतीनं भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत मंगलमय आणि सुंदर वातावरणात यंदाची यात्रा संपन्न झाली. भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यामुळे हा सोहळा अत्यंत चैतन्यमय झाला, अशी माहिती मंदिराचे भगत लहुकुमार गाडेकर यांनी दिली. यात्रेच्या यशस्वीतेसाठी वीरभद्र ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या उत्सवानं भाविकांना एक वेगळा आध्यात्मिक आनंद दिला. प्रमाणे चैत्र पौर्णिमा या दिवशी आपली नवनाथांची यात्रा असते आणि दुसऱ्या दिवशी राजा वीरभद्र महाराजांची यात्रा असते. सकाळी 7:30 वाजता कानिफनाथ महाराजांचा अभिषेक झाला. अभिषेक झाल्यानंतर गळी लागायची पावती आणि वरंगणी ही चालू झाली आणि त्याच्यानंतर सत्यनारायण महापूजा झाली. भाविकांचं दर्शन झाले आणि आज रात्री 12 वाजता नाथांचं वैक होतं आणि वर्षाचं जे पावसाचं जे वैक असतं ते वैक सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर गाडा खुटावला जातो. नंतर वैक होतं आणि वैक झाल्यानंतर यात्रा संपते आणि दुसऱ्या दिवशी राजा वीरभद्र महाराजांची 5:30 वाजता आरती झाल्यानंतर तिथून गाडा निघतो. गाडा निघाल्यानंतर तिथे गाडा जातो 8-8:30 वाजता. तिथे गेल्यानंतर यांचं काठ्यांचं पूजन होतं. पूजन झाल्यानंतर गळी लागतात महिला. ज्या महिलांची इच्छा नवस्फूर्ती असतात ते सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ती यात्रा पहाटपर्यंत चालते. दुसऱ्या दिवसापर्यंत सकाळी वीरभद्र महाराजांच्या भक्तांचं वैक होतं आणि दुपारी अचानक पाऊस आल्यामुळं बरेच भाविकांची तारंबळ उडाली आणि बरेच भाविक गर्दी कमी झाली आणि आता गाडा आल्यानंतर 8:30 वाजता भाविकांची ओघ भरपूर वाढला आणि सुंदर असं नियोजन यात्रा कमिटीने केलं. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सालाबादप्रमाणे वीरभद्र महाराज तसेच श्री नवनाथ महाराज यात्रा आज संपन्न होत आहे. मी सांगू इच्छितो की हे जे मी आत्ता सध्याला उजारीपद जे आत्ता सध्याला आम्ही जे आत्ता सध्या बघतोय सध्या, तर हे परमपूज्य वैकुंठवासी तात्याभाऊ गाडेकर भगत यांच्या कृपेने तात्याभाऊ भगत यांनी गाडेकर परिवारासाठी विविध प्रकारचे असे मान दिले. शेलेकरे असतील, शिंगावाले असतील, तसेच काठेवाल्यांचा मान असेल, लंगराचा मान असेल, असे विविध प्रकारचे जवळजवळ 17 ते 18 प्रकारचे जे मान तात्याभाऊंनी ते जे भाविकांसाठी गाडेकर परिवारासाठी खास करून ते उपलब्ध करून दिले. तसंच आज यात्रेसाठी आपले वीरभद्र ट्रस्ट आणि
आमचे लोक भगत गाडेकर यांचं इथं खूप अनमोल असं सहकार्य असतं.